वसंताचे दिन आले, उमलली मंद सुवासाची पाने, कळीच्या हसऱ्या ओठांवर फुलते नवे सूर आनंदाचे. कवी कुसुमाग्रजांनी आपल्या कवितांमधून वसंत ऋतूचे भावपूर्ण चित्र उभे केले आहे. यावरून आज आपण कोणत्या सब्जेक्टवर बोलणार आहोत हे समजलंच असेल तुम्हाला. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर गार्डन आर्टिस्ट्री. माघ आणि फाल्गुन महिन्याला वसंत ऋतू मानलं जातं, म्हणजेच यावर्षीचा फेब्रुवारी आणि मार्च महिना. म्हणूनच फेब्रुवारी आणि मार्च महिना रिपोर्टिंग आणि न्यू प्लांटेशनसाठी महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली फेब्रुवारी स्टार्टिंगलाच करायला पाहिजे होतं. मला थोडं लेट झालं आहे, पण काही हरकत नाही, आताही आपण करू शकतो. या महिन्यात विंटर स्लोली कमी होतो आणि समरची एक्स्ट्रीम हीट अजून आलेली नसते. त्यामुळे झाडांना नवीन कुंडी आणि मातीशी ॲडजस्ट व्हायला हा परफेक्ट टाईम असतो. या काळात झाडांची मुळे स्ट्रॉंग आणि हेल्दी बनतात. जर तुम्ही आता रिपोर्टिंग केली तर प्लांट्स लवकर सेटल होतील आणि स्टेबल होतील. विंटरनंतर फ्रेश सॉईल म्हणून झाडांना इसेन्शियल पोषणद्रव्ये मिळतात. त्यामुळे जर तुम्ही आता माती बदली केली तर प्लांट्सची ग्रोथ अजून चांगली होईल. या महिन्यात लावलेली झाडे समर आणि मान्सूनमध्ये जास्त फुलतात आणि फळे देतात. त्यामुळे या काळात गुलाब, मोगरा, तुळस, आंबा, सीताफळ, पेरू यांसारख्या झाडांची लागवड फायदेशीर ठरते. जर तुम्हाला असेच गार्डनिंगबद्दल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग आपण पाहूया मी कोणते कोणते प्लांट्स रिपोर्टिंग केले आणि त्याआधी आपल्याला त्यासाठी माती तयार करावी लागेल. ही जी माती आहे मी मिशोवरून ऑर्डर केली आहे. 20 किलोची गोणी आहे. त्यामध्ये ऑलरेडी सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत, म्हणजेच वर्मी कंपोस्ट, नीमखली, शेण, सरसोखली एट्सेट्रा. तुम्हाला हवे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केली आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि त्याचबरोबर मातीमध्ये मिक्स करण्यासाठी कोकोपीट लागेल, पण माझ्याकडे कोकोपीट अवेलेबल नाही आहे, म्हणून मी ते घरीच बनवायचा ट्राय करते. आमच्याकडे घरी मोदक किंवा भाजीसाठी ओल्या खोबऱ्याची गरज असेल तेव्हा नारळ फोडल्यावर त्याच्या शेंड्या मी कधीच फेकून देत नाही, तर ते मी स्टोअर करून ठेवते, तर त्याच इथे मी यूज करेल. मी सुरुवात करते मनी प्लांटपासून. हे प्लांट 2 वर्षापूर्वी लावलं होतं, त्यामुळे आता वेळ आली आहे रिपोर्टिंग किंवा माती चेंज करण्याची. पाहूया काय करायचं ते. ह्याला रिपोर्टिंग करायची गरज नाही आहे. याची माती थोडी टाईट झाली आहे, ती फक्त चेंज करावी लागेल. आणि हे आहे ब्रह्मकमळ. हे सुद्धा मी 2 वर्षापूर्वीच लावलं होतं, त्यामुळे आता ह्याची सुद्धा माती टाईट झाली आहे, तर ते फक्त मला माती चेंज करावी लागेल. मी प्रत्येक वेळेस प्लांटेशन करताना किंवा रिपोर्टिंग करताना कुंडीच्या तळाशी नारळाच्या शेंड्या टाकते आणि त्याच्यावरती माती टाकते. पुढचा आहे अरेका पाम. हे पहा, यामध्ये रूट बाउंडिंग झाल्यामुळे आपल्याला रिपोर्टिंग करण्याची गरज आहे. नेक्स्ट रबर प्लांट. ह्याची सुद्धा माती खूप टाईट झाली आहे, त्यामुळे ह्याची माती चेंज करण्याची गरज आहे.
माझ्याकडे कोरफड असणाऱ्या कुंडीत अनेक बेबी प्लांट्स तयार झाले होते, तर त्यातील काही मी प्लांट रिपोर्टिंग करते. लास्ट आहे एलिफंट एअर प्लांट. हे प्लांट मी मिशोवर ऑर्डर केलं होतं, त्याचे रिपोर्टिंग केलं नव्हतं, त्यामुळे तेही मी आता करते. जर तुम्हीही आता न्यू प्लांटेशन किंवा रिपोर्टिंग केली तर समरपर्यंत त्यांना स्टेबल होण्यासाठी टाईम मिळेल, त्यामुळे ती स्ट्रॉंग होतील आणि उन्हाळ्यात टिकून राहतील. जर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये किंवा अंगणात सुंदर बाग फुलवायची असेल तर आजच झाडे लावा किंवा रिपोर्टिंग करा. तुमच्या गार्डनिंगबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.